पण वर्ले येथील श्री सतीश आंबवडे जे व्यवस्थापक आहे विकास विभाग चाळी वर्ली मुंबई या ठिकाणी आपण आलेलो आहे। या ठिकाणी जे जनताकाने गाराने आपले घेऊन आलेले आहेत, परंतु आता बघूया नक्की परिस्थिती काय आहे। दादा आपलं नाव काय? आकाश निकाळजे। कशासाठी आपण आलो आहे? सर माझे सिनियरनी ना इकडे RTI टाकले होता DBDचा नंबर 40 संदर्भामध्ये फेब्रुवारी 2024मध्ये। तर मी आता म्हणजे प्रत्येक महिन्याला चक्कर मारतो, प्रत्येक महिन्यामध्ये हप्त्यामध्ये चक्कर मारतो सर इकडे। तर सर आता माझं दुसरं काम डुबून येतो ना। दरवेळेस बघितलं की तिथे एक मॅडम बसलेले असतात, त्या मॅडम बोलतात की त्या साहेबांचा टायमिंगच फिक्स नाही आहे कोणाचं। मग त्यांना काय बोललो की त्यांच्या लेवलचा एखादा अधिकारी असेल त्यांच्यासोबत भेट घालून द्या। ते बोलतात त्यांच्या लेवलचं कोणीच नाही इथे, कोणते प्रबंधक नाही, कोणी मॅनेजर। कोणते साहेबाचं नाव? साहेब व्यवस्थापक साहेब। नाव काय त्यांचं? घ्या सतीश आंबवडे। सतीश आंबवडे, ओके। मग आता आपलं तक्रार काय नक्की? तक्रार ही सर, कारण की आता बघा आता 7वा महिना लागला आहे, फेब्रुवारी 2024 म्हणजे आता तरी 4-5 महिने तरी होऊ लागले ना कंप्लीट। RTI एका महिन्यामध्ये यायला पाहिजे। तर संचालक साहेबाकडे आम्ही अर्ज केला होता, त्यांनी इकडे वर्ग केला, इकडे विचारपूस करतो तर ते बोलतात कोणी आहेच नाही। नंतर त्यांना बोललो की एखादा वरिष्ठ अधिकारी असेल ते सांगा, तर त्यांनी मला संचालक बिल्डिंगमध्ये पाठवलं। संचालकांकडे त्यांच्या वरिष्ठ लिपिकांसोबत बोललो मी, तर ते बोलले की आम्ही तिकडे वर्ग केला आहे तर आम्ही काय नाही करू शकत बोलले त्याच्यामध्ये। तिकडे कोणी मॅनेजर असेल। तुमची आंबवडे साहेबांविरुद्ध काय तक्रार आहे का? नाही, साहेबांविरुद्ध काय तक्रार नाही, पण आम्ही इकडं काम, आता आमचं पण काम आम्ही सोडून येतो ना, आम्हाला बी 400-500 काय रोज। थोडक्यात हे आंबवडे साहेब तुम्हाला वेळ देत नाहीत? हां, इथं कोणी आले की अधिकारी हजर राहत नाही। आम्हाला जे काम आहे ना आमचं ते काम होत नाही। दिवस सकाळी 11 वाजेपासून आलं की रात्री संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसावं लागते। ओके। कोणासोबत? माझ्या डिला रोडला अध्यक्ष आनंद कांबळे त्यांच्याकडेही गेले आणि मंत्रालयातून पण लेटर आलं की ह्याच्यावर तुम्ही कारवाई करा। कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायला सांगितलं तुम्हाला? आनंद कांबळे। आणि इकडे मी आले ना ह्या सरांना, काय नाव त्यांचं, आंबवडे सरांना आले, त्यांनी तर सांगितलं की आम्ही इथे ॲक्शन घेत नाही, तुम्ही इथे जा ओल्ड कस्टमला जा, तुमची नावं हे करा। आता इकडे हे लोकांनी सगळं फ्रॉड केलं तर ओल्ड कस्टमला जाऊन कसं होणार? आम्ही नाचतच राहणार का इथून तिथून? आणि तो अध्यक्ष जो आहे तो काय लक्षच देत नाही आहे। एकटी मुलगी आहे, हिच्याकडे पैसे नाही, ती कुठे जाणार? अधिकाऱ्याचं नाव काय? आनंद कांबळे। आणि आंबवडे साहेबांविरुद्ध काय आहे का तुमची तक्रार? आंबवडे मी लेटर दाखवायला आली आहे, पण तेच आता गायब नाहीत। मी खूप वेळा आले पण त्यांची भेटच होत नाही। आपण जाणून घेऊया। आमची तक्रार आहे म्हणजे काय, लेडीज ते बाथरूम आता नवीन बनवलेत ना। नाव सांगा नाही, राहता कुठे ते सांगा। सतीश सोरटे 121 मध्ये राहता। वर्ली का नाम जोशी? वर्ली। काय तक्रार काय? लेडीजचे जे बाथरूम केले ना आता नवीन ते फुल भरतायत। आता किती वर्ष झालं केलं? वर्ष आता हप्ता 2 हप्ते झाले, पण चालू आत्ता केले हप्ताभर। ते बरोबर चालत नाही का? बरोबर चालत नाही, याच्यावरती कंप्लेंट द्यायला आलो। अच्छा, मग ते जाग्यावरती पण ते वेळ न देताच गेले। आमची पण कंप्लेंट वर्षानंतर 6 महिन्यानंतर घेणार वाटतंय। 6 महिन्यानंतर। दुसऱ्या अधिकाऱ्यांची नावं माहिती आहे का तुमच्या एरियातली? आम्हाला काहीच माहिती नाही, आम्ही पहिला आमच्या तुम्ही राहता कुठे? 121। या ठिकाणी अनेक वेळा येऊन देखील हे आंबवडे साहेब त्यांना वेळ देत नाहीत, अशा अधिकाऱ्यांची तक्रार इकडचे स्थानिक आणि जे तक्रारदार आहेत ते करत आहेत। बघूया भविष्यामध्ये सतीश आंबवडे साहेबांवरती कारवाई होते का? धन्यवाद। आपण पाहत आहे 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज। चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।